प्रमुख अतिथीमधील शिक्षण विस्तार अधिकारी, उपसरपंच, सन्माननीय सदस्य, सर्व शिक्षक, आपल्या गावातील महिला भगिनी, बचत गट, अंगणवाडी सेविका यांचे मी ग्रामपंचायत जनतेमार्फत सर्वांचं सहर्ष स्वागत करतो व लोकनियुक्त सरपंच जयश्री कांडे यांच्या अध्यक्षतेखाली आजची सभा सुरुवात करत असून आज माननीय मंत्रिमंडळाची जी बैठक झाली 29/7/2025 रोजी, या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा संकल्प केलेला आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज 17/9/2025 पासून शुभारंभ हा संकल्पना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचा अर्थ असा, आपण यापूर्वी बरेच अभियान, आपला राज्यपाल दत्तक गाव, संत गाडगे बाबा अभियान, असे बरेच अभियान राबवले। त्याच धर्तीवर शासनाने हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा उद्देश केला आहे। याच्यामध्ये पंचायत राज अभियानामध्ये मुख्य म्हणजे 7 उद्दिष्ट घटक हे निश्चित केलेले आणि या 7 घटकावरती ग्रामपंचायतीला काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामध्ये सुशासन युक्त पंचायत, लोकाभिमुख सक्षम पंचायत तयार करणे, तसंच सक्षम पंचायत स्वनिधी, लोकवर्गणीतील स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटीकरण करणे, तसंच जल समृद्ध स्वच्छ व हरित ग्राम निर्माण करणे, मनरेगा म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना व इतर योजनेची अभिसरण करून कामे सुरू करणे, गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण करणे, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, तसेच लोकसहभाग सर्वदान माध्यमातून चळवळ निर्माण करणे, अशा या 7 घटकावरती मुख्यमंत्री समृद्ध अभियान राबवायचे आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्या गावाच्या 11 तालुक्यातून 20 गावांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपल्या भगदरी गावाची प्रथम या अभियानामध्ये निवड करण्यात आलेली आहे। या अभियानाचा जो कालावधी आहे हा 100 दिवसाचा आहे आणि या 100 दिवसामध्ये म्हणजे उदाहरणार्थ आज शुभारंभ म्हणजे 17 सप्टेंबर पासून ते 31 डिसेंबर 25 पर्यंत हा अभियान कालावधी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सर्व वाडी, वस्ती, पाडे याच्यामध्ये राबवायचा आहे। आणि त्याच्या कालावधीमध्ये ही पूर्वतयारी आजपासून सुरू झाली। या पूर्वतयारीमध्ये एकटा ग्रामपंचायतीचा सहभाग नसून सर्व आरोग्य, शिक्षण, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, कृषी, महसूल व या सर्व घटकांचा, सर्व विभागाचा समावेश असून त्या विभागाने आपापली कामं जी आहेत ती नेमून दिल्याप्रमाणे ती या अभियानामध्ये सुरू करायची। याच्यामध्ये बक्षिसाची सुद्धा एक मोठी रक्कम आहे आणि त्या रकमेवरती सुद्धा आपण काम केलं तर रक्कम खूप मोठ्या रक्कम आहेत। आपल्या तालुका स्तरापासून, विभाग स्तरापासून तर राज्य स्तरापर्यंत याच्यामध्ये जर आपण या अभियानामध्ये भाग घेतला तर आपल्याला बक्षीस पात्र रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र या पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतीस हे करणार आहेत। त्याच्यामध्ये जर आपण तालुका स्तरावर काम केलं तर तालुका स्तरावर आपल्याला जर प्रथम क्रमांक आला तर 15 लाख रुपये, दुसरा क्रमांक आला तर 12 लाख रुपये आणि तिसरा क्रमांक आला तर 8 लाख रुपये असं स्तरावर बक्षीस दिलेले आहे। तालुका स्तरावर जाऊन जर आपण स्तरावर गेलो तर जिल्हा स्तरावर मोठ्या बक्षिसाची रक्कम शासनाने निश्चित केलेली आहे। त्यामध्ये जर आपला प्रथम क्रमांक आला तर 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांक आला, दुसरा क्रमांक तर 30 लाख रुपये,